मित्रांनो, नुकतंच 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र औंढा नागनाथला गेलो होतो। यापूर्वीही अनेकदा औंढा या तीर्थक्षेत्राला दर्शनासाठी आलेलो आहे, परंतु यावेळी चिल्यापिल्यांसह जाणं झालं। औंढा या तीर्थक्षेत्राबद्दल आपणा सर्वांना माहिती आहेच। औंढा नागनाथ हे मराठवाड्यातील 3 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। असं म्हणतात की हा प्रदेश दारुकावन नावाने प्राचीन काळी ओळखला जात होता। ऋषीमुनींना त्रस्त करणाऱ्या दारुका राक्षसाचा भगवान शंकराने या ठिकाणी वध केला आणि भगवान शंकराने लिंग रूपाने वास्तव्य केले। नागेश्वराचे हे मंदिर अतिशय प्राचीन असून स्थापत्याचा आश्चर्यकारक आविष्कार मंदिराचे कोरीव काम पाहिल्यानंतर लक्षात येतो। मंदिराच्या शिल्पकलेची वेरूळ आणि अजिंठा येथील शिल्पकलेशी तुलना केली जाते। काही इतिहासकारांच्या मतानुसार मंदिराचा संबंध वाकाटक आणि राष्ट्रकूट घराण्याशी त्या कालखंडाशी जोडला जातो, परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास या मंदिराचं पूर्ण शिल्पकाम हे हेमाडपंथी असल्याचं दिसून येतं। हेमाडपंथी कालखंड हा 11वे ते 12वे शतक मानला जातो, त्यामुळे या कालखंडातच नागेश्वर मंदिराचं निर्माण कार्य झालं असावं। मंदिराची रचना पाहिल्यास नागेश्वर मंदिर हे शिल्पकलेने नटलेले आहे। देवळाच्या बाहेरील भिंतीवर अनेक देवता कोरलेल्या आहेत। त्यांचे एकावर एक असे 2 पट्टे दिसून येतात। ब्रह्मा, विष्णू, महेश आणि अष्टदिक्पाल यांच्याबरोबर भगवान शंकराच्या रौद्र आणि सौम्य प्रतिमा कोरलेल्या आहेत। गर्भगृहाच्या बाह्य अंगावर शिवाच्या 5 रूपांपैकी महत्त्वाची 3 रूपे उत्तरेला वामदेव, पूर्वेला तत्पुरुष आणि दक्षिणेला शिवमूर्ती अशा सुंदर देवदेवता प्रस्थापित केल्या आहेत। एवढ्या मोठ्या आकारातील मूर्ती महाराष्ट्रातील इतर कोणत्याही मंदिरात पाहावयास मिळत नाहीत। शिल्पांकनाच्या बाबतीत हे मंदिर समृद्ध असून मंदिरावर 400 पेक्षा अधिक मुख्य शिल्पे असून हजारोंच्या संख्येने लघुशिल्पे आहेत। एवढी शिल्पसमृद्धी मराठवाड्यातील इतर एकाही मंदिरात आढळत नाही। शिल्पात केवळ संख्यात्मक आधिक्य नसून गुणात्मकता आणि शिल्प वैविध्यही आहे, हे विशेष। मंदिर रचनेत चालुक्य आणि होयसाळ शैलीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो। नागनाथाचे मंदिर एका विस्तीर्ण 289 बाय 190 फुटाच्या आवारात असून मंदिराभोवती तट आहे आणि 4 प्रवेशद्वारे आहेत। मंदिराचे गर्भगृह 2 मजल्याचे आहे। वरचा मजला मुख्य मंडपाचा समपातळीत असून या मजल्यावरील रचना मराठा शैलीची आहे। मंदिराच्या आतील भागात वर्तुळाकार मंडप 8 खांबांनी तोलून धरला आहे। त्याचे छत घुमटाकार असून अष्टकोनी कलाकुसरीचे आहे। तत्कालीन कारागिरांनी गाभाऱ्यातील दूषित हवा बाहेर काढण्यासाठी सोय केलेली आहे। बांधकामात जोड आहे तर त्या ठिकाणी लोखंड आणि शिसे या धातूंचा उपयोग करून बांधकाम मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे। नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते। ही यात्रा 5 दिवसांची असते। महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे भगवान शंकराच्या विवाहाचा दिवस मानला जातो। यात्रेच्या 5व्या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो। मंदिर परिसरात लाकडी रथांमध्ये श्रीच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते। दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। औंढ्याला कधी गेलात तर पुन्हा नव्याने बारकाईने या मंदिराच्या शिल्पकलेचा आनंद घ्या। आणि हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका। धन्यवाद।